नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून मस्त असा नाश्ता बनवूया। तर इथे मिक्सिंग बाउलमध्ये मी 1.5 कप रवा घेतलाय। इथे तुम्ही जाडच रवा घ्या जो आपण उपम्यासाठी वापरतो, यामुळे टेक्स्चर छान येतं रेसिपीचं। आता यामध्ये त्याच कपाने मी 1 कप ताक घातलंय। ताक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे पाव कप दही घालून पाव कप पाणी घालू शकता आणि एकत्र मिक्स करून घ्या। हे असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पहा घट्ट आहे। तर इथे मी त्याच ताकाच्या कपामध्ये अर्धा कप इतकं पाणी घेतलंय। पाणी घातल्यानंतर सगळं एकजीव करून घेतलं। आता यावरती झाकण ठेवूया आणि 15 मिनिटं याला असंच आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे रवा छान फुलेल। तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय। 1 मोठा चमचा यामध्ये भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्यात, जेवढी चटणी तुम्हाला तिखट हवी त्याप्रमाणे। यानंतर थोडंसं आलं घातलंय, थोडीशी चिंच घातले। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया। तुम्हाला जर हिरवा रंग आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालू शकता, मी घातलेली नाही आहे। चटणी आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे फोडणीसाठी मी 1 चमचा इतकं तेल गरम करून घेतलंय। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। यानंतर 1 लाल मिरची घातली इथे। आता ही मस्त फोडणी चटणीवरती घालूया। फोडणीमुळे चटणी मस्त अगदी खमंग लागते। तर ही छानशी चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं, रवा आपण जो झाकून ठेवला होता तो पाहूया। तर रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलंय आणि हे घट्ट झालंय, छान रवा फुललाय। यामध्ये थोडंसं पाणी घालूया। लक्षात ठेवा हे आपल्याला घट्टच हवंय, पातळ करायचं नाहीये। तर हे पाहू शकता इतपत आपल्याला हे घट्ट हवंय। आता यामध्ये घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया। तर फोडणीसाठी इथे मी 1 मोठा चमचा तेल तडका पॅनमध्ये गरम करत ठेवलंय। यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं तडतडलं की इथे कढीपत्ता चिरून घातलाय आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। ही फोडणी तयार आहे। ही आता रव्यामध्ये घालूया। फोडणी ऑप्शनल आहे, पण या फोडणीमुळे रेसिपी मस्त खमंग होते। इथे मी सगळी फोडणी काढून घेतली रव्यामध्ये। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 1 छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकता, किसलेला गाजर, शिमला मिरचीसुद्धा घालू शकता। आपण जेव्हा फोडणी केली तर फोडणीबरोबर तुम्ही भाज्या थोड्याशा परतून घ्या आणि मग यामध्ये घाला। तर हे सगळं एकजीव करून घेतलंय मी। हे असं आपल्याला हवंय, अगदी परफेक्ट तयार आहे। आता इथे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट ऐवजी पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा इथे घालू शकता। इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता याची आपण अप्पे बनवूया। तर इथे मी गॅसवरती अप्पे पात्र गरम करत ठेवलंय। यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे प्रत्येक भांड्यात। ब्रशनी असं पसरवून घेऊया तेल। आता यामध्ये 1 चमचा जे आपण तयार करून घेतलं पीठ ते घालायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं एका बाजूने आपण अप्पे भाजून घेऊया।
साधारण 3 मिनटं झालेत. उलटून घेऊया अप्पे. अगदी सहज हे निघतात आणि पहा मस्त रंगसुद्धा आलाय. अगदी झटपट हे अप्पे तयार होतात. तर इथे सगळे अप्पे मी उलटून घेतलेत. पुन्हा यावरती झाकण ठेवूया. इथे मी थोडंसं तेल घालते, ऑप्शनल आहे, नाही घातलं परत तेल तरी चालेल. झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अप्पे भाजून घेऊया 2 ते 3 मिनटं. तर दोन्ही बाजूने इथे अप्पे छान भाजून झालेत. पाहू शकता मस्त फुलले आहेत अप्पे. दिसायला सुद्धा मस्त दिसत आहेत. काढून घेऊया. तर असेच इथे मी उरलेले अप्पे सुद्धा तयार करून घेतलेत. चटणीबरोबर सर्व करूया. ही साऊथ इंडियनची स्टाईलची चटणी आहे. ती आपल्या अप्प्यांबरोबर खूप मस्त लागते. आणि जे आपण प्रमाण घेतलं, 1.5 कप रवा घेतला, त्यामध्ये 5 ते 6 लोक व्यवस्थित खातील इतका नाश्ता तुमचा तयार होईल. पाहू शकता अप्पे जवळून सुद्धा मस्त दिसत आहेत. रंगसुद्धा पाहू शकता. तर सकाळच्या घाईतसुद्धा तुम्ही झटपट असा भरपूर पोटभरीचा नाश्ता झटपट बनवू शकता. तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. पहा आतपर्यंत अगदी हलका फुलका आणि जाळीदार झालाय. तर नेहमीच्याच साहित्यातून मस्त अशी ही रेसिपी तयार झाली. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.